पेट्रोल पंपावर होर्डिंग सुद्धा कोसळलेला आहे। घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। एकीकडे वडाळ्यामध्ये आपण बघितलं पार्किंग लिफ्ट कोसळली आणि घाटकोपरमध्ये हे अतिशय मोठं होर्डिंग अचानक कोसळलेलं आहे। ही साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। पेट्रोल पंपावरच हे होर्डिंग कोसळलेलं आहे। तर यावेळेस मोठ्या प्रमाणात गाड्या देखील त्या ठिकाणी असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय आणि पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलेलं आहे। अतिशय भयानक दृश्य या क्षणाची घाटकोपरमधून समोर आलेली आहे। पेट्रोल पंपाचं देखील मोठं नुकसान हे होर्डिंग कोसळल्यानं झालेलं आहे आणि अतिशय मोठं होर्डिंग होतं जे की पेट्रोल पंपावर थेट कोसळलेलं आहे। घाटकोपरमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अरे वो वोट गिरा है लौरा। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, अतिशय भयानक दृश्य हे होर्डिंग कोसळण्याची समोर आलेली आहे। पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं, या होर्डिंग खाली कोणी अडकलंय का, काय माहिती? नक्कीच तुम्ही पाहू शकता, मी आता आहे घाटकोपर इंटरनॅशनल हायवेवर। हा जो रोड आहे त्या शेजारी असला हा पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोल पंप आहे। त्या पेट्रोल पंपाचं जे शेड आहे ते पूर्णपणे कोसळलेले आहे, त्याखाली माणसं देखील अडकल्याची भीती आहे। तुम्ही पाहू शकता ही चारचाकीचं पूर्ण चक्काचूर झालं आहे। तर एका साईडला जे बाईक्सवर असतील ते देखील आहेत, एका साईडला फायर ब्रिगेड असतील, अग्निशमन दल असेल आणि मुंबई पोलीस असेल आणि इकडे रहिवासी असतील, ते पूर्णपणे जे अडकलेले लोक आहेत त्यांना काढण्याचा प्रयत्न देखील शर्तीचे जे जोर आहे ते लावत आहे। तुम्ही पाहू शकता एका साईडला की ही जी लोक आहेत ती कार असेल, चारचाकी वाहन असेल, त्या खाली काही लोक अडकलेले आहेत। आतमध्ये काही जे पेट्रोल पंपावरची जे कर्मचारी असतील ते देखील आतमध्ये अडकलेले आहेत। अग्निशमन दल असेल किंवा मुंबई पोलीस असतील हे देखील घटनास्थळावर आता पाचारण झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते ज्या गाडीमध्ये काही लोक अडकले आहेत त्यांना काढण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे। हे जे पेट्रोल पंपाचे जे शेड आहे ते संपूर्णपणे आहे ते पूर्णपणे कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळते। काही लोक आता इथे मोठ्या प्रमाणात देखील तुम्ही पाहू शकता, इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। पोलीस देखील जे नागरिक आहेत त्यांना लांब करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। अग्निशमन दल असतील किंवा मुंबई पोलीस हे देखील मोठ्या प्रमाणात इथे पाचारण झालेले आहे। तुम्ही ही कार पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात आहे। ही जी शेड आहे ते मोठ्या प्रमाणात वरनं खाली कोसळली, त्यामध्ये काही लोक देखील अडकल्याची भीती आहे, ती आता मात्र दर्शवली जात आहे। निश्चितच मयूर, धन्यवाद या सर्व अपडेटसाठी। थेट घटनास्थळावरून लाईव्ह दृश्य आपण बघत होतो, ज्या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय मोठं होर्डिंग हे आता पेट्रोल पंपावर कोसळलेलं आहे आणि हे होर्डिंग कोसळल्यानं पेट्रोल पंपाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। काही लोकांनी पेट्रोल पंपाचा आसरा पाऊस सुरू झाला असल्यानं घेतलेला होता। मयूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मयूर, आपण बघतोय पाऊस जोरदार सुरू झालेला होता, त्यामुळे काही लोकांनी पेट्रोल पंपांचा आसरा सुद्धा घेतलेला होता पावसापासून आपलं संरक्षण करण्यासाठी। त्यामुळे पेट्रोल पंपाखाली देखील गर्दी असेल आणि त्यावर हे होर्डिंग कोसळलंय। सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच इकडे काही वेळापूर्वी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता, तर त्या पावसाचा आपण स्वतः बचाव करण्यासाठी काही लोक असतील किंवा नागरिक असतील किंवा महिला देखील या पेट्रोल पंपाच्या खाली आहे ते अडकण्याची भीती आहे, ती मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे। की कारण हा जो शेड आहे तो मोठ्या प्रमाणात मोठा शेड होता, त्याखाली साधारण 150 ते 200 लोक अडकण्याची भीती आहे। ही भीती आहे ती दर्शवण्याची पाहू शकता। ॲम्ब्युलन्स असतील त्या देखील मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतात, त्यांना देखील इथे पाचारण केलं आहे। आता हा जो शेड आहे तो कशा प्रकारे काढायचा हे देखील मात्र हे देखील पाहणं गरजेचं आहे। ते पाहू शकता ॲम्ब्युलन्सच्या ताफा देखील गाड्या ते बोलले गेले आहेत, कारण का 150हून अधिक लोक असतील ते या शेडखाली ते अडकलेली पाहायला मिळून येतील। निश्चितच मयूर, परंतु या ठिकाणी प्रशासनाकडून कोणी पोहोचलंय का? अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत का? काय अपडेट या संदर्भात किंवा काही उपाययोजना केल्या जात आहे का? बाय बाय,
नक्की तुम्ही पाहू शकता एका साईडला या साईडला एक कार अडकली आहे. त्या कारच्या आतमध्ये काही लोक अडकल्याची भीती आहे ते दाखवलेली आहे. अग्निशमन दल असेल किंवा टोईंग व्हॅन असेल ह्या इथे मोठ्या प्रमाणात आल्या आहेत किंवा मुंबई पोलीस असतील हे देखील इथे मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. त्याप्रमाणे हे देखील तुम्ही पाहू शकता लोकांना इथे काढण्यात येत आहे. हे पहा तुम्ही काही लोक आहेत ती जे इकडे नागरिक आहेत ते त्यांना मदत करतायत. इथे पाहू शकता की मोठ्या दुखापत देखील झालेली आहे. या माणसाला तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्याला घेऊन जाण्यात येत आहे. समोर फायर ब्रिगेड आहे किंवा ॲम्ब्युलन्स असतील या देखील मोठ्या प्रमाणात इथे बोलण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे नागरिक आहेत ते देखील या ब्रिजवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहेत. त्यामुळे ट्रॅफिक देखील मुंबईच्या दिशेने जे ट्रॅफिक आहे मुंबईवरून ठाण्याकडे जाणारे ट्रॅफिक हे देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच मयूर आपण ही दृश्य सुरुवातीला बघूयात. ही दृश्य आपण पाहू शकतोय ज्यामध्ये हे होर्डिंग अचानक कोसळलेलं आहे आणि या खाली साधारणतः 150 ते 200 लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते. अचानक संपूर्ण मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे अनेकांनी पेट्रोल पंपाचा आसरा घेतलेला होता. पावसापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपाखाली सुद्धा थांबलेले होते आणि हे होर्डिंग मोठ्या प्रमाणात कोसळलेले अतिशय जोरदार कोसळलेला आहे. सोसाट्याचा वारा संपूर्ण मुंबईमध्ये वाहतोय आणि त्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. मात्र यामध्ये 150 ते 200 लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे ॲम्ब्युलन्स मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण काही लोक जखमी झाले असू शकतात अशी भीती सध्या व्यक्त केली जाते. कारण हे होर्डिंग कोसळल्यानंतर पेट्रोल पंपाचं पूर्ण छत सुद्धा कोसळलेलं आहे. त्यामुळे या होर्डिंग खाली पेट्रोल पंपाचं छत कोसळलं आणि त्याखाली सर्व हे जे नागरिक आहेत जे थांबलेले व्यक्ती होते ते अडकलेले आहेत. तर साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय. अतिशय भयानक अशी ही घटना आज घाटकोपरमध्ये घडलेली आहे. होर्डिंग कोसळला आणि त्याखाली 150 ते 200 जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते. या होर्डिंग खाली पेट्रोल पंप होता आणि त्या पेट्रोल पंपाचं संपूर्ण छत जे आहे ते आता खाली